धाव अतिरिक्त. पंचांचा निर्णय वाईड बॉल. पहिल्या बॉलला वाईड टाकला होता आणि एक डिक्लेअर. दुसरा बॉल अंपायर्स आउट ना. जरा 1 मिनिट थांबा, स्कोर लिहितोय. 1 मिनिट. अंपायर बॉल्स किती झाले? 2 बॉल झाले. धाव संख्या झाली 3. 2 गडी बाद. चालू करा अंपायर. सुंदर असा फटका, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण चेतन द्वारा. ओ सुंदर गोलंदाजी, परंतु एक धाव मिळालेली आहे अवांतर. एक धाव डिक्लेअर. स्कोर सांगतो का? एक धाव डिक्लेअर. दोन झाले. एक पहिला डॉट. ओ विकेट. अशा प्रकारे दुसरा धक्का आशा निकेतन संघाला. सुंदर गोलंदाजी. दोन षटकं झाली आहेत. आशा निकेतन संघाचा स्कोर आहे 6. 2 गडी बाद. संघाचा तिसरा षटक घेऊन येत आहे संदेश. अंपायर द्वारा 1 रन डिक्लेअर. नो बॉल आणि नो बॉल वर सुंदर असा फटका वृषभचा. वाईड बॉल. पंचांचा निर्णय. वाईड बॉल +1. वाईड +1 ना अंपायर. ओके. आणि हा आत्मघातकी फटका. वृषभ आउट झालेला आहे. नवीन फलंदाज आशा निकेतन संघातर्फे स्वराज.
सुंदर असं क्षेत्ररक्षण संदेश आणि चेतन द्वारा. सुंदर असा टॅपचा फटका, परंतु एक धाव डिक्लेअर. आणि परत हा आत्मघातकी फटका आउट झालेला आहे. नवीन बॅट्समन रुद्र. एक धाव मिळालेली आहे. अतुल चौथं षटक चालू आहे. धावसंख्या झाली आहे 16. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु फलंदाजाकडून काहीच रिस्पॉन्स नाही. सुंदर असा फटका 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 18. अंपायर्स कॉल नो बॉल +1 रन. एक धाव डिक्लेअर. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत फलंदाज. 4 षटक संपलेली आहे. 4 षटकात आशा निकेतन संघाच्या धावसंख्या झाली आहे 22. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता पारिजात संघाला. 4 षटक 22 धावसंख्या. पारिजात संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. पेन 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 पुढचा सामना रॉयल फॉल्कॉन्स ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय. व्यासपीठावर दोन्ही कर्णधारांनी येऊन टॉस करून घ्यावा. रॉयल फाल्कॉन्स आणि ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय यांच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यावे आणि टॉस करून घ्यावा. बावीस धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी पारिजात संघ तयार. पहिला चेंडू आणि वाईड बॉल. पंचांचा निर्णय. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या झाली आहे 2. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या झाली आहे 3. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या झाली आहे 4. दोन चा शॉट. धावसंख्या झाली आहे 6. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली आहे एक षटक 7. पहिल्या षटकात 7 धावा पारिजात संघाने केलेल्या आहेत. विजयासाठी 23 धावांचं समीकरण.
एक धाव डिक्लेअर, पंचांचा निर्णय. धावसंख्या झाली 8. एक धावसंख्या डिक्लेअर, धावसंख्या झाली आहे 9. परत सुंदर असं क्षेत्ररक्षण. अंपायर बॉल्स किती झाले? अंपायर्स बॉल 1 to go. वाईट बॉल, पंचांचा निर्णय. 2 चेंडू सुंदर टाकले होते वृषभ याने. सुंदर असा फटका, 2 धावा डिक्लेअर. धावसंख्या झाली आहे 2 षटकात, धावसंख्या झाली आहे 12. विजयासाठी 23. धावसंख्या झाली आहे 12. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 11 धावा असं आव्हान आहे पारिजात संघाला. बघूया ते पेलतात का. बॉलिंग कोण करते? स्वराज. स्वराज यांनी पहिला चेंडू नो आणि 1 धाव अधिक दिलेली आहे. धावसंख्या झाली आहे 14. एक धाव डिक्लेअर, धावसंख्या झाली आहे 15. परत एक धाव डिक्लेअर, धावसंख्या झाली आहे 16. पंचांचा निर्णय. धावसंख्या झाली आहे 17. एक धाव डिक्लेअर, धावसंख्या झाली 18. शेवटचा बॉल, या षटकातील शेवटचा चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या 18. शेवटचं षटक आणि 5 चेंडूत 5 धावा. बघा सामना कुठे झुकतोय, तो पारिजात 11 का आशा निकेतन 11. आमचे मित्र गिरीश चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी मला हात दाखवला, त्याबद्दल त्यांचं मंडळ धन्यवाद. जरा गिरीश चव्हाण यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी टीमचं टी शर्ट घालून यावं. बाजूला आमचे दुसरे मित्र अमर जाधव हे पण हात दाखवतात आम्हाला. त्याच्या बाजूला आमचे ग्रेटासचे स्टार प्लेयर सर, त्यांना आम्ही सर म्हणतो, असे आमचे अभिजित सर. अभिजित सर एकदम कन्सिस्टंटली लक्ष ठेवून आहेत. 2 धावा 4 धावा कसे जात आहेत. नो बॉल दिलेला आहे. पाच बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. सुंदर अशी गोलंदाजी. परत डॉट बॉल गेलेला आहे. परत सामना 4 बॉल 4 रन.
डॉट बॉल गेलेल्या परत सामना 3 बॉल आणि धावा पाहिजे 4. सुंदर अशी चोरटी डाव घेण्यात यशस्वी पारिजात संघ. 2 चेंडूत 3 धावा. बघूया कुठला संघ हा सामना जिंकतो दे, पारिजात का आशा निकेतन. 2 चेंडू 3 धावा. सुंदर अशी गोलंदाजी आशा निकेतन संघाद्वारे. शेवटचा चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस 3 धावा म्हणजे जवळजवळ चौकारच मारायचा आहे. अशा प्रकारे पारिजात संघाने हा सामना स्वतःच्या बाजूने फिरवलेला आहे. विजयी संघ झालेला आशा निकेतन संघ. 5 धावा, 5 चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे होत्या, परंतु